तर मंडळी आल्यापासनं खूप आराम केला, तर आज फायनली कैची हातात घेतली आणि थोडं काम करूयात म्हटलं. आता डेली आपले शिवणकामाचे पहिल्यासारखे ब्लॉग येत जातील. तर सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा. इथं मी कटोरी ब्लाऊज कटिंग करत होते, सगळं ड्राफ्टिंग वगैरे करून घेतलेलं. त्यानंतर कपड्यावर कटिंग करत होते, पॅटर्न पहिलं कटिंग करून घेतलेलं होतं. आणि इथं माझं पिल्लू बघा किती मध्ये मध्ये करत आहे. त्याला नुसतं मध्ये मध्ये करायचं असतं, मम्मी हे काय आहे, मम्मी ते काय आहे, खूप खूप म्हणजे एवढे प्रश्न असतात त्याचे आणि खूपच हे करत असतो. पीस कटिंग करायला घेतला तर त्याला गुड्या वगैरे होतात आणि मग म्हटलं चला प्रेस करूयात. आणि कसं आहे ना, तिथं शिकल्यापासून कसं आहे ना, थोडं प्रोफेशनल पद्धतीने शिकवल्यामुळं आपल्याला पण सवयी प्रोफेशनल लागत गेली आहे. आणि आता बिना प्रेसचं शिवणं होतच नाही. नाहीतर आता मी बिना प्रेसचं पण शिवत होते, तसं काही नाही. पण आता होतच नाही. असं असतं की पहिल्यापासून आपल्याला जे शिकवलं आपण शेवटपर्यंत तेच करतो. म्हणून पहिलं जे असतं मूळ आपलं बेसिकच पक्कं पाहिजे आणि प्रोफेशनल पद्धतीने पाहिजे, म्हणजे कसं सगळ्या गोष्टी बरोबर होतात. तर चला बाय, व्हिडिओला लाईक करा. भेटू अशीच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.